ठीक आहे मित्रा, सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर बसून घ्यावं. यानंतर साठे साहेब. सर्व राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होतो. आज या ठिकाणी माननीय चव्हाण साहेबांची लेख, एक उच्च शिक्षित तरुणी आपल्याला विधानसभेत पाठवण्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी जी माझी भूमिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे, ही भूमिका माझ्या अनुभवातली आहे आणि मी स्वतः डोळ्याने पाहिलेली भूमिका आहे. आणि म्हणून माझ्या या भोकर मतदारसंघाशी एक अत्यंत वेगळी नाळ आहे. या मतदारसंघामध्ये अण्णाभाऊंच्या कुटुंबाशी संबंधित सर्व, जसं बाबळे परिवार आहेत, अनेक लोक या ठिकाणी, वाघमारे परिवाराचे अनेक लोक आहेत. मी माझ्या सर्व समूहांना, इथल्या उपेक्षित वर्गाला ही विनंती करेन की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही एक गोष्ट डोळ्यानं पाहिलेली आहे की इथं भारतीय जनता पक्ष हा जातीवादी पक्ष आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये हे भरवणारी एक कंपनी या ठिकाणी आहे. आम्हाला प्रश्न पडत होता की बाबांनो, आम्ही ज्यांना पुरोगामी चेहरा म्हणून पाहिला, ज्यांच्याकडे आम्ही इथला समतेचा विचार घेऊन जाणारी माणसं म्हणून पाहिली, त्यांनीच या महाराष्ट्रातल्या दलित चळवळी आणि दलित नेतृत्वांना संपवण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गव्हर्नमेंटनं कधीही केला नाही. मी त्याचा जिवंत साक्षीदार आहे. अण्णाभाऊ साठेंच्या गावामध्ये जगभर अण्णाभाऊंचा गवगवा होतोय, पण अण्णाभाऊच्या गावामध्ये अण्णाभाऊंचं स्मारक नव्हतं. अण्णाभाऊंचं तेच घर, ज्या घरामध्ये अण्णाभाऊ जन्मले होते, ते घर तिथं होतं. पण पहिल्यांदा 25 कोटी रुपयाचा निधी आज भारतीय जनता पक्षांनी, माननीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घोषित केला. 95-96ला पहिलं स्मारक वाटेगावात झालं. त्या स्मारकाचा सुद्धा निधी हा भारतीय जनता पक्षाचा आहे. मला या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की इथल्या सर्वसामान्य लोकांना, ज्याची जात बघितली जात नाही, ज्याचा धर्म बघितला जात नाही, अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाची. अण्णाभाऊ साठेंच्या विचार आपल्याला सांगितला जातो. आता संविधान बदलाची भाषा केली जाते. मी मागच्या वेळेला लोकसभेत त्यांच्यासोबत होतो. मी त्या विचारपीठावर बसायचो. शरद पवारांचं भाषण मी बघायचो. शरद पवार मी काय केलं हे सुद्धा सांगायला त्यांच्याकडे काम नव्हतं. ते काय सांगत होते की या देशाचं संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे, पुन्हा एकदा दलितांना इथं अडचणी निर्माण होणार आहेत, उपेक्षितांना शोषण होणार आहे, या गोष्टींची भीती ते आपल्याला दाखवत आहेत. मला प्रश्न पडत होता की अरे बाबांनो, तुम्ही काय केलं हे सांगा. उद्धव ठाकरेंचं भाषण मी ऐकलं, शरद पवारांचं भाषण ऐकलं, काँग्रेसचं भाषण ऐकलं. संविधान बदलाच्या भीती घालून आपल्या सगळ्यांची माती भडकवली गेली आणि त्यांचे काही 9, 10, 50 काही खासदार वाढले गेले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की या देशाचं संविधान बदलू शकत नाही आणि भारतीय जनता पक्षाची ती प्रतिमा नाही, हे मला अनुभवातून आलं. कारण जर भारतीय जनता पक्ष हा संविधान बदलत असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यांना वेळच लागणार नाही, कुणालाच वेळ लागणार नाही. पण भारतीय जनता पक्ष हा संविधानानं दिलेल्या लोकशाहीच्या प्रक्रियेतून निवडणुका जिंकत या भारताच्या 3 वेळा सत्तेमध्ये आल्या. आणि म्हणून मला लाज वाटते साहेब, बावनकुळे साहेब, गिरीश महाजन साहेब, की आम्ही विरोध करत होतो. आम्ही एका प्रभावाखाली आलो होतो, दडपणाखाली आलो होतो. आम्ही तुम्हाला विरोध करत होतो. ज्यांना आम्ही विरोध केला ते आमचा सन्मान करतायत, मला माहीत बी नव्हतं. आणि माझा फडणवीस साहेबांनी, गिरीश महाजन साहेबांनी राज्यमंत्री पदाचा माझी घोषणा केली. म्हणजे या गोष्टी आमच्या जीवामध्ये लागणार आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की इथल्या या लोकांचा भामटेपणा, खोटारडेपणा आपल्याला मोडीत काढायचा आहे. जातीवादी कोण आहे आणि इथला जातीसोबत असणारे कोण आहेत, इथल्या महाराष्ट्रातल्या सर्व महापुरुषांच्या वारसांचा, तिथल्या वंशजांचा सन्मान भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आज भारतीय जनता पक्ष, महायुतीच्या गव्हर्नमेंटनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण उभा केलं. त्यांनी प्रशिक्षण उभा केलं. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला 25 कोटी रुपये दिले. आरक्षणाचं अबाकडे वर्गीकरण होण्याची आता
आयोग स्थापन केलेला आहे. या सगळ्या विकासाच्या अनुषंगानं आपण यापुढं श्रीजाताईंना निवडून दिलं पाहिजे आणि अशोक चव्हाणांची ही लेख जी वकील आहे, जी सुशिक्षित आहे, ती विधानसभेत गेली पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत. आम्हाला कल्पना आहे की आपण सकाळी 11 वाजतापासून या ठिकाणी आलात, परंतु आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचा आणि बावनकुळे साहेबांचा आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. त्यामुळे आपण कुणी या ठिकाणून उठू नये. यानंतर मी आदरणीय नांदेड जिल्ह्याचे पालक